ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोदी वनपरिक्षेत्रातील गोविंदपूर उपक्षेत्रांतर्गत असलेल्या गिरगाव गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृत व्यक्तीचं नाव आत्माराम दसरू बोरकर, वय वर्ष 52 असे असून त्यांच्या सोबत असलेली एक शेळी ही मृत अवस्थेत आढळून आली आहे। या घटनेमुळे गिरगावसह संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्माराम बोरकर हे गुरुवारी सकाळी आपल्या शेळ्या चराईसाठी जंगलालगतच्या शेत परिसरात घेऊन गेले होते। दुपारी घरी परतल्यानंतर एक शेळी हरवल्याचं लक्षात आल्यानं ती शोधण्यासाठी ते सायंकाळी पुन्हा त्या भागात गेले। मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्यानं कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली। शुक्रवारी सकाळी गिरगाव बिटातील कक्ष क्रमांक 535 जवळील झुडपांमध्ये त्यांचा मृतदेह आणि हरविलेली शेळी आढळून आली। घटनास्थळावरील परिस्थिती पाहता वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान वन विभागानं परिसरात 8 ट्रॅम्प कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनानं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। माझे काकाजी आत्माराम दसरूजी बोरकर हे शेळी पालन करत होते। तेच घरचे करते सारखे होते। ते शेळी चारायला नेल्यानंतर त्याची शेळी हरवली। शेळी म्हणजे शोधायसाठी गेले ते। त्याच्यानंतर शेळी शोधता गेल्यानंतर वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि मृत्यू झाला त्यांचा। पण शासनाने त्यांना थोडीशी मदत जास्त करून टाकावी।